हाय सॉरी मला काय सर कुठे होते तुम्ही आला सर हे काय अचानक अरे किती फोन केले तुला अगं हो सॉरी मला ते जरा काम होतं मी पण कामासाठीच फोन करत नाही नाही तसं काम नव्हतं मला इमर्जन्सी होती मेडिकल इमर्जन्सी इमर्जन्सी कसली ऑल ओके अरे वा आशू तर शिवा बरोबर होता हा चांगला चान्स आहे म्हणून म्हणजे तू शिवासोबत होतास का हा काय गरज होती म्हणजे इथे इतकी महत्वाची मीटिंग असताना तू कुठल्या तरी म्हातारीला वाचवत होतास ऐक ना ऑफकोर्स मी जाताना मला दिसलं ते म्हणून मी तिथे थांबलो असंच थोडी जाऊ शकलो असतो आशू मला सांग आपण जिथे राहतो तिथे काही कमी लोकसंख्या आहे का हा म्हणजे तूच का गेलास मदतीला कोणीतरी गेलं असतं ना दुसरं हा विचार सगळे करायला लागले तर कोणीच जाणार नाही ना मदतीला असं कसं चालेल आणि शिवाच्याने ते एकट्याच्याने झालं नसतं तिला जमलं नसतं. तिला काय जमलं असतं तिला काय जमलं नसतं आणि तुला काय रे आणि तुला मला कळतं तिला काय जमतं ते हा म्हणजे हे बघ ट्राय टू अंडरस्टँड द सिच्युएशन हे बघ मला ना काही समजून नाही घ्यायचंय आशू इतकी महत्वाची मीटिंग सोडून तू रस्त्यावरच्या म्हातारीला वाचवत होतास हो वाचवत होतो आणि आयुष्यभर वाचवेल माणुसकी म्हणून एवढं तर करूच शकतो मी आणि करत राहणार आहे ऑल्सो मला काही एवढा वेळ झाला नाहीये पण वेळ वाया गेला ना माझा वेळ वाया गेला व्हॉट मला नाही बोलायचंय तुझ्याशी अरे वा जमलंय मला हेतू साध्य झाला काय आज स्वतःहून बोलवलंस बोलायचे बोल तू मंद आहेस का जरा काय झालं तू आधी मला सांग तुला शिवाचा एवढा पुळका काय यायला लागलाय तुला माहिती तरी आहे ती कशी आहे तुला माहिती आहे शिवा कशी आहे? तू मला उलट प्रश्न विचारू नकोस हा नाही आहे ना उत्तर आणि शिवा कशी आहे हे तिच्या वागण्यावरून कळतं दिव्या हे बघ मी जे समजवण्याचा प्रयत्न करतेय ते आधी ऐकून घे तुला जर हवं असेल की आपल्यात सगळं- एक मिनिट मी तुझं सगळं ऐकून घ्यायला तयार आहे त्या अगोदर मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे की हे जे तू सगळं करतीयस हे तुला खरंच राग आला म्हणून करतीये की कीर्तीच्या सांगण्यावरून करतीयस म्हणजे काय हे तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय तुला कळतंय मी काय विचारतोय ते हे तू तू माझ्यावर आरोप करू नकोस हा तू काहीही बोलल्याने ते खरं होणार नाहीये आणि तुला असले आरोप करायचे असतील ना तर परत मला तोंडही दाखवू नकोस पण मी कुठे आरोप केलाय मी तर फक्त प्रश्न विचारतोय तू काय करतोयस ना चंदन हे मला कळतंय पण एक गोष्ट लक्षात घे चंदन शिवा शेवटी माझी बहीण उद्या बाजू घ्यायची वेळ आली तर ती माझी बाजू घेईल ती माझ्यावर विश्वास ठेवेल एक्झॅक्टली तू विचारलंस ना मला शिवा कशी आहे अशी आहे सगळ्यांवर विश्वास ठेवणारी म्हणून काही लोक तिच्या या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात ऐक ना तू नको तिथे तुझं नाक खुपसू नकोस महागात पडेल तुला तू राहा ना तुझं नाहीतर जगणं मुश्किल होईल ना तुझं आता तर माझी खात्री पटतीये कीर्ती नक्की हिला पैशाची मदत करतीये पण का करतीये काहीतरी पुरावा शोधायला लागणार आहे मला उर्मिला तुझ्यासारख्या वड्या मला नाही बाई जमत ताई अगं मला अजूनही किती पदार्थ जमत नाही तूच तर शिकवतेस नाही नाही पण तुझ्या आजच्या वड्या खाल्ल्या ना की आईची आठवण येते ताई तुला आठवतंय लहानपणी संक्रांतीला आपण या अशा तिळाच्या वड्या तीदा हळूच खाऊन सगळं संपवून टाकायचो है ना आणि मग आई रागवायची तुला एकदा आठवतं तिने आपल्याला बसवलं म्हणाली आधी शिका
आणि आता करा. आणि म्हणाली आता करा आणि मग मस्त करा. हो पण म्हणून शिकलो हा आपण. हो खरंय. अगं सॉरी पण मला ना सगळं फस्त करावं असं वाटतंय. खाऊ दे. आई प्लीज प्लीज एक हा. ऐक ऐक ऐक, हात धु आणि मग जा हात धु. अरे असं काय करते मला माहितीये तुम्ही पण लहान असताना असं फस्त करायचं ना दोघी. मला कळलं मी ऐकलंय मला करू दे आता. तरी बाळा हात धुवून ये ना. बरं. अरे नेहा ये ये बाळा. अरे वा कसे झाले? खूप मस्त आहे. छान आहे ना. हात न धुताच छान लागलं असेल तुला. ऍक्च्युली ते इतकं टेम्पटिंग होतं ना की मला राहवलं नाही. खूप मस्त झालेत वा. आणि अजून काही नको. नाही नाही नाही, तू सून होणार आहेस माझी. तुझे लाड मी नाही करणार तर कोण करणार? तू अगं आधीच मावशी म्हणून खूप लाड करतेस माझे सीताक्का. अजून नको बस. पण आता मी तुझी आई होणार आहे. तू एकदा इथे आलीस ना की तुला सुजाताची आठवण सुद्धा होणार नाही. बरं उद्या काय करतेस तू? उद्याचं काय? अगं संक्रांत आहे ना, छान नटून थटून ये, एकत्र साजरी करू. नाही ऍक्च्युली उद्या माझं काम आहे सीताक्का, त्यामुळे सॉरी मला उद्या नाही जमणार. मी बोलू का तुझ्या बॉसशी? नाही सीताक्का नको, कशाला उगाच. अगं मग नाही, यायलाच लागेल. बरं. हा आता कसं? एकवीस 22 23 24 25 आई चहा घ्या. 27 आई 28 आई चहा घ्या. 29. आई चहा थंड होतोय, चहा घ्या आधी. वरती आता कशाला चहा घेऊन आलीस ग? अगं आज संक्रांत आहे. हे बघ एवढे लाडू आहेत, त्याच्यातले अर्धे लाडू म्या खाणार आहे. मग चहा कशाला पाहिजे? ते नंतर खा, आधी चहा घ्या, थंड होईल तो. आणि संक्रांतीची बाकीची तयारी पण करायची आहे ना. हे बघा इकडे दिव्या. ए दिव्या. दिव्या काय थांब ना जरा. अगं काय झोपलीस की काय तू? झोप पूर्ण नाही का झाली तुझी? अगं काय सण वार काय आहे की नाही तुला? संक्रांतच तर आहे, एवढं काय त्यात? हं? एवढं काय त्यात म्हणजे? अगं संक्रांत म्हणजे वर्षातला पहिला सण आहे हा. अगं तुझं लगीन झालंय का नाही? मग काय कळतं का नाही तुला? अगं पहिली संक्रांत आहे तुझी. सणवार आहे ना बाई आजी, मग नको त्या गोष्टींची आठवण करून देऊ नको. नको त्या गोष्टी म्हणजे? हे बघ तुमची झाली असतील भांडणं बिडणं. लग्नानंतरची तुझी पहिलीच संक्रांत आहे ना, मग जरा प्रसन्न राहा, आनंदात राहा जरा. नाहीतर काय. अगं उलट आज पोरी नटत्यात माहितीये काय तुला? तसं नटायचं. काळी साडी नेसायची असते, छान असं कुकू लावायचं, सांबाडा घालायचा, त्याच्यावर गजरा घालायचा, नथ घालायची, चांगल्या एवढ्या बांगड्या बिंगड्या घालायच्या, छान नटायचं असतंय. नाहीतर तू फक्त डुचकेगिरी करत नाही ग राहायचं. शिवानी या बया बया बया, कसली दिसती ग माझी शिवा. पुन्हा मेल्याची दृष्ट नको लागायला. बरं पाया पडते. सदा सुखी राहा. योगे
तिळगुळ घे, गोड गोड बोल. आधी ना तू घे. थांब. हा घे, आता घे तू. तिळगुळ घे, गोड बोल. माझा तिळ सांडू नको आणि माझ्याशी भांडू नको. हा. नाही भांडणार. शिवानी, खरंच खूप छान दिसतेस. वंदे, याच डोळ्यात पाणी आणून सांगायला पाहिजे. सारखं कसलं डोळ्यात पाणी आणतेस ग? शिवानी, लग्नानंतरची तुझी पहिलीच संक्रांत. हा सण खरं तर तुझ्या सासरी छान आनंदात साजरा व्हायला हवा होता. त्यांच्याकडून तुझं कोड कौतुक व्हायला पाहिजे होतं. तू तो इथे साजरा करतेस, तेही जावई बापूंशिवाय. म्हणून अगं वंदे, आजी, आई, तुम्ही थांबा बरं. आजी, हे घे, तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. आणि आई, अगं तीळ कसे एकमेकांना घट्ट धरून आहेत, त्यापेक्षा खूप जास्त ना मी आणि आशू एकमेकांना नेहमी धरून राहू. नात्यावर संक्रांत कोसळली यायच्या आणि हिला इतका कॉन्फिडन्स. आता 2 मिनिटापूर्वी तुला सांगितलं होतं का नाही का आजच्या दिवशी तरी डुचकेगिरी करू नकोस, तरी केलीच. जाऊ दे बाबा, मी जाते. आणि आजा, काय करायचं या मुलीचं कळत नाही. काय करायचं नाही अशी धरून चेष्टा. आता नको, शांत व्हा जरा. आणि नाही हा, पतंग उडवायला काय ग? अरे अरे नाही. आज उडवायचं असतात पतंग. जा तू. अहो, आई, तुम्ही काय तुम्ही जायला सांगताय? आता चांगल्या मुलीसारखं वागत होती ती, तुम्ही काहीतरी तिला पतंग उडवायला वगैरे. शिवानी, वंदे, आजच्या दिवशी मजा करायची असते गे पोरांनी. उगाच काय आपलं काहीतरी शास्त्र सांगत बसतेस. मी या म्हातारीनं सांगायला पाहिजे, ते नाही सांगत. बरं घ्या, तुम्ही तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. घर तू पण घे, ह्योच तिळगुळ घे, गोड गोड बोल. भांडू नको. मॅचिंग झाली पण आपली साडी. वगैरे फील होता. आलोय आपण, थांब आता. अरे कुठे आलोय, काय आलोय, सांगणार आम्ही, सांग ना सगळं. अरे काय चाललंय तुमचं? पागल आहात का तुम्ही? तुम्हाला कळत नाही का? तुम्ही कळत नाही, याला कळत नाही अप्परला. तुम्हाला माहिती ना प्रॉब्लेम होऊ शकतो. काय काय आज संक्रांत आहे हा? आणि किती छान दिसतेस तू. अगं बाई, संक्रांत इथे नाही साजरी करायची आहे. मला मी चालले बाहेर. घरी नाही करायची आहे? अरे मग अगं असं कसं म्हणते? आम्हाला वाटलं तुला हे सरप्राईज आवडेल. सॉरी भावांनो, पण तुम्हाला माहितीये लोचा होऊ शकतो. परत असं करू नका, मला नाही आवडलं हे. ए शिवा, काय काय थांब ना यार. संपदा, तू ह्याच्यात पडूच नको. तुला नाही माहिती पोरं कशी आहेत. माझ्या आनंदासाठी ना वाटेल त्या गोष्टी करतील ते. अच्छा, पोरं का? पण मीच सांगितलंय त्यांना. ए बाई, दात नका काढू. बाई तू बोल. अरे यार, मी चालले. ऐक ना, थांब ना यार शिवा. तर डंबोने कोणालाही होकार दिला ना तरी माझी खरी बहिणी तूच आहेस. ऐक ना, मी ना तुझ्याशिवाय सण साजरा नाही करणार आहे. आणि कोणी असलं ना तरी आम्हाला तूच हवी आहेस ग. आम्हाला नाही आवडत ती नेहा. सांगा ना तिला. अगं संपदा, असं नको बोलू. ती चांगली मुलगी आहे. चांगली? तुला कशी काय ती नेहा आवडायला लागली ग? अगं शिवा, तिने आशूला होकार दिलाय. आता डोक्यातच जाते ती. सॉरी नेहा, यांना माहित नाही म्हणून मी तुझ्याबद्दल असं बोलताय. आणि मला पण तुझं नाव घ्यावं लागतंय. मोठी झाली यार माझी. ए शिवा, आमचं ठरलंय हा. म्हणजे मी, आई, बाबा, भाऊ, आम्ही ना तुझ्याशिवाय सण साजरा नाही करणार आहे. त्यामुळे आम्हाला तूच हवी आहे. तर चाललं चाल. ऐका. अरे हे बघ, प्रॉब्लेम होऊ शकतो. मी तेच म्हणते, नको. नाही होणार ना प्रॉब्लेम. शिवा ऐक, आता इथपर्यंत आलीच ना, तर मग आई, बाबा, भाऊंना जरा असं भेट ना. त्यांना किती बरं वाटेल ना. आणि मग थोडीशी पतंग उडाव आणि मग जा. आम्हाला पण मजा, ते पण खुश.
लवकर या लवकर या. मग गँगची लीडर कुठे आली नाही वाटतं. अगं भाऊ नमस्कार करते. अखंड सौभाग्यवती. नेहमी गोड बोल. अरे पण तू नेहमीच गोडच बोलतेस. तुझा आता या घराशी काही संबंध नाहीये, लक्षात नाहीये तुझ्या. तुम्ही हळू बोला जरा. अरे या संक्रांत आहे, अहो गोड बोला. एक मिनिट ते बाबा हे घ्या, तिळगुळ घ्या आणि गोड. अहो घ्या ओ तिळगुळ. शिवा ऐक ना, तू का आली? तिळगुळ घ्या आणि मनातलं बोला. बघ बघते की छान दिसतोयस तू. तू का आलीस? मला नाही आवडत हे. अरे काय गे, का आलीयस तू इथे? हे बघ, तसंही तुझा या घराशी संबंध संपलाय आणि ज्याच्यासाठी आलीयस ना त्याची बायको आता इथे आहे. कीर्ती, आशू, मी ऐका, आज सणाचा दिवस आहे की नाही, वाद नको. आणि शिवा आली आहे ना, तर तिचे मित्र आणि आपण सगळेच मिळून सण साजरा करूया ना, काय हरकत आहे. भाऊ एक मिनिट, नेहा इथे आहे, तिला वाईट वाटू शकतं, तिचा कोणी विचार करणार आहे की नाही? नाही भाऊ म्हणतायत तो विचार करायला हरकत नाही. म्हणजे काय? कीर्ती ताई, आज एकतर सणाचा दिवस आहे आणि या फॅमिली सोबत हा पहिला सण मी साजरा करते, तर वाद कशाला ना उगाचच. राहू दे. एकदम करेक्ट बोलली. हे घे तिळगुळ घे आणि गोड बोल. तू पण तिळगुळ घे आणि गोड बोल. कायमची इथे आणि मला सोडव. बरं मी काय म्हणतो भाऊ, ऐका ना, आता सगळे जमलोच आहोत तर आपण पतंग उडवायची कॉम्पिटिशन करूयात. मी टीम पाडतो. मी बघे ना फक्त, म्हणजे मी खेळणार नाही. थँक्यू. शिवा इकडे यायचं खाली ये. मी शिवाच्या टीम मध्ये इथे अशी इथे आले पटकन दावत स्ट्रॉंग टीम यावं. मी शिवाच्या टीम मध्ये. मग त्या टीम मध्ये मी नाही. अर्थात मी पण नाही. थँक्यू जुजू, थँक्यू. बाई ये इकडे असं सरळ. संपदा ये. ए भाई आशू, टीम कोणती तुझी? कोणती काय? ये जू आ जाओ. भाई ठसन लक्षात ठेवणार हा? ओके. अरे भाई तुम्ही तिथे ठीक आहे. हारणार टीम मध्ये नका उभे राहू. हे काय, मी तिघच? अरे आपण तिघेच पुरेसे आहोत. आणि तसंही काही रस्सी खेच नाहीये ना, आणि असती तरी सुद्धा आम्हीच सगळ्यांना भारी पडलो असतो. नाही चुकतंय तुमचं. रशिकेत जरी असता ना तरी असं भारी पडलं असतात ना, 2 दिवस उठला नसतात. चला सायलेन्सर मुलांनो, चला आपण सगळे आता पतंग उडवूया. मी आणि लक्ष्मण आम्ही दोघेही जजेस आहोत. तुमच्यापैकी कोण जिंकलं हे आम्ही सांगणार. चला.
तारारा